विसंतमाया हाय पतित जीवन अवतार धराया कारण उद्धराया जनगणती गाढाया सुख भक्तिभाव धर्म कोणाचारी नाम विठोबाचे तुकावणे गुण चंद्राचे अंगे तैसे तुम्ही जगी संत जन विठ्ठल 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 आपलं जे कीर्तन आहे ते आहे आणि विठ्ठल महाराज देशमुख यांच्या पुण्यतिथीचं कीर्तन आहे. तेव्हा त्यांची कीर्ती काही असे असते. आपलं जीवन वेगळं, त्यांचं जीवन वेगळं. त्यांचं नाव जरी घेतलं तरी पुण्य उत्पन्न होते. असं आहे ना, पुण्यवंत व्हावे घेता सामर्थ्य असते. कोणतं सामर्थ्य असते? पुण्य उत्पन्न होते. आणि जीवन कसं जगावं आणि ते सार्थकी कसं लावावं, सफल कसं व्हावं हे जर शिकायचं असेल तर संतापासून शिकावं. आपल्याला असं आहे ना, मार्गदवणी गेले आधी दयानिधी संत वे पेढेची पंथे चालव जाता न पडे कोणता मोठे काही. तेव्हा त्यांनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे आपण जर गेलो तर निश्चित आपलं कल्याण होत असते. असं आहे. पण त्यांच्यावर आपला विश्वास असावा. संतांची ये पायी हा माझा विश्वास
त्यांचा निरोप घेऊन आणि तुम्ही आम्ही आलेलो असतो तात्पर्य. तेव्हा असे विठ्ठल महाराज त्यांनी संतांच्या ठिकाणी असलेला विश्वास आपला प्रकट केला. हा जीवनपर्यंत ज्ञानोबरायाने जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चालत असताना काही दिवसपर्यंत ते देवकर्माकडे होते. तिथे आमचा संबंध यायला. त्यांचं एक व्रत होतं, ते अन्नसेवन करत नसे. अनेक वर्षापर्यंत त्याने अन्नाने जण कार्यालयात असतात असे नियमित जीवन जगणारे होते. आणि शेवटी अत्यंत त्यांची ज्ञानोबरायावरती विश्वास असल्यामुळे इथेच आपण आणखी कायमचं जीवन जगावं एवढ्याकरता ही धर्मशाळा निर्माण केली. त्या संतांचं कार्यच असेल का कोणतं, तर आपण ज्या तत्वावर आहोत, ज्या बोधावर द्यावं तो बोध इतरांना मिळाला पाहिजे म्हणून त्याच्याकरता कार्य करतात. आणि असं कार्य करीत करीत आणि शेवटी ज्ञानोबरायाच्या चरणी ते लीन झाले. म्हणून याच्या अभंगामधून आमचे तुकोबराय अशा संतांना या सर्वांमध्ये ज्याचं आपल्याला मार्गदर्शन आहे, ज्याला आपण माऊली असं म्हणत असतो, अशा दर्शनाच्या करता तुकोबराय देहूवरून आलेलो आणि ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये जाऊन नमस्कार करतात आणि थोडा परिहार देतात. म्हणजे महाराज तुम्ही कोण आहात? मी सामान्य काय मी मी पतित आणि तुम्ही कोण आहे? अभंगाच्या पाहिजे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 कायमी पतित कीर्ती वाणू, कायमी पतित कीर्ती वाणू, अवतार संत जे असतात ते त्यांच्यासारखे नसतात. आपल्याला जन्म असतो, जन्माला यावं लागत असतात, सुखदुःख भोगावं लागत असतात, आपण जीवदशेमध्ये असतो आणि आपला उद्धार करण्याकरता संत येत असतात. तेव्हा संतांचं येणं म्हणजे अवतार असतो. अवतार
उद्धराया कारण उद्धराया जन जगजीव. तेव्हा आपला उद्धार कोण करणार आहे असं आहे ना. आई वडील जन्म देत असतात पण उद्धाराच्या बाबतीमध्ये त्यांचं सामर्थ्य कमी पडते. सर्व दृष्टीने तुम्हाला आम्हाला आनंद येतो. म्हणून उद्धाराच्या करता परमेश्वराने संतानाच या भूतलावरती पाठवलं. सांगितलं म्हटलं तुमच्याकडे कोणतं काम जाते जीव आहे दुःख भोगतात तुझ्याकडे. त्या दुःखातून याला मुक्त करण्याकरता तुम्ही गेलं पाहिजे. म्हणून परमात्मा संतांच्याकरता संतान बनवतो. म्हणून तुमचा आमचा जन्म असतो, संतांचा अवतार असतो, देवाचा सुद्धा अवतार असतो. अवतार म्हणजे तुम्ही आम्ही जे जन्माला आलो कोणातरी देहात होतो बघा. कोणत्या देहातून जन्माला आलो संस्कारावरून ठरवलं. चांगले संस्कार असेल चांगल्या घराण्यातून आलो. वाईट संस्कार असेल आपले मग का म्हणायला लागलं वाईट संस्कार आहे बदलवता येत नाही का. बदलवता येत असं आहे. तेव्हा आपण आणि देह फिरत फिरत आलेलो किती दिवस वेळ जन्म घेतलाच आहे. किती जन्म झाला फिरत माग आहे चुकला पाहिजे ना. कोण चुकवतात संताचा म्हणून त्याला अवतार असं म्हणतात. अवतार तुम्हाला उद्धराया कारण उद्धराया जडजीव. पुन्हा आपल्याला असं आहे काय काय लाभ होतात. लाभाच्या बाबतीमध्ये तुकोबर आहे. अभंगाच्या तिसऱ्या
आपल्या सांगण्याकरता ज्ञान करून देण्याकरता काही प्रमाण असतात. त्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थाभक्ती वगैरे जे वेदांतशास्त्रामध्ये भक्तिशास्त्रामध्ये त्याचा विचार केलेला आहे. तेव्हा त्यांच्यापासून जो काही आपल्याला लाभ होतो, एका वृक्षाचा दृष्टांत देऊन तुम्हाला हे सांगतात. तेव्हा झाडं अनेक आहेत, पण अनेक झाडं जरी असले तरी पण त्याही झाडांच्यापेक्षा विशेष असा गुण चंदनाच्या ठिकाणी आहे. असं आहे. काही फळाची झाडं असतात, पुष्कळ फळाची झाडं आहे, लहान नाही मित्र मधुर फळं येत असतात, पण जो विशेष आंब्यामध्ये आहे तो इतर झाडं नाही. असं आहे. आंबा म्हणजे आंबा असं आहे. असं सांगतात. फळाची सभा भरली होती का कोणाची? फळाची. मग आता अध्यक्ष कोणाला करायचा? असं सगळे आले ते आपापल्या ऐश्वर्याने. नारळ आलं होतं, केळी आली होती, फणसं आले होते, सगळे तांबूळ आलं होतं, द्राक्षपण आली होती. म्हणलं आता अध्यक्षपद कोणाला द्यावं हा प्रश्न पडला. प्रत्येकाला अभिमान झाला. म्हणून मलाच अध्यक्षपद मिळालं. कोणाला? असं तर तुमच्या नारळाला वाटायचं मी एवढा मोठा आहे, मला जायचं. फणसाला वाटायचं मी फार मोठा, मलाच माझ्यात घर आहे, काय घर काय. प्रत्येकाला अभिमान झाला. म्हणजे कुठपर्यंत? जोपर्यंत बरं का हापूस येत नाही तोपर्यंत. मग काय काय रे हापूसावं असं पाहिल्याबरोबर मग काय विचारलं? नारळाच्या पोटात पाणीच झालं, फणसाच्या अंगावर काठी जुळला, केळीनं आपलं माणूस काय, जांभळचं ठेकर पाहिलं काय ते वाळूक होतं ना ते असं झालं. त्याप्रमाणे असतील झाडं कल्पजोगाई फळे देत असतो. सुगंधाच्या बाबतीमध्ये प्रसिद्धी जर कोणाची असेल तर आमच्या तुकोबरायांनी अभंगाच्या शेवटी
तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 आय मे पतिता कीर्तिवानो आय मे पतिता कीर्तिवानो अवतार तुम्हारा अवतार कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण धराया जन गण देव जय
आपली आळंदी पुण्यभूमी आहे आणि या भूमीचं मोठं ऐश्वर्य आहे. इथे 4 संत जन्माला आले तेव्हा धन्यदयाची खुशी ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानप्रसाद आणि मुक्ताबाई असं आहे ना. म्हणून हे 4ही ब्रह्मा विष्णू आदी नाही. ज्ञानेश्वर महाराज विष्णूचा होता, सोपानदेव ब्रह्मदेवाचा होता आणि निवृत्तीनाथ महाराज हे शंकराचा होता. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे बाई, दासी जनी लागे बाई, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे बाई, दासी जनी लागे बाई, दासी जनी लागे बाई, मुक्ताबाई, दासी जनी लागे बाई, दासी जनी लागे बाई, दासी जनी लागे बाई, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे बाई, दासी जनी लागे बाई, दासी जनी ही भूमी इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे असं आम्ही ऐकून आहोत. भगवान शंकर विमानामधून आणि निघालेलो आळंद निघाले त्यावेळेला भगवान शंकराने ते विमान थांबवलं, खाली उतरवलं, पार्वती माता आणि काही एक विचार न करताना या भूमीवरती लोटांगण लागला, असे लोटांगण. आता साहजिकच आहे, आता पार्वती ती त्यांची पत्नी आणि वेडेपणा असा जर यजमानाने केला मग काय त्यांच्या मिसेसला बरं वाटेल काय एखादं ते मिसेस बरं का मग ते बाया चिडवतात ना बरं. हा म्हणतात माहिती आहे आम्हाला तुमचे मिसेस दारुड्यात आहे म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या मिसेसने सुद्धा आपला अभिमान घ्यावा असं मला वाटायला. तिने सांगायला पाहिजे किती जरी झाला तरी आमचे यजमान मुळीच दारू घेत नाही. विठ्ठल काय करतो आणि ते शंकर महाराज असे लोकांना झाला. काय पार्वती आई सर म्हटलं बाबा काय म्हणणार तुम्हाला. हा म्हणलं असं वेड्यासारखं काय करतं, खुशाल उचलले हा कैलासाचे राजे तुम्ही आणि असं वेगळं करता. म्हटलं हे बाबा पार्वती तुला कळणार नाही, ही भूमी इतकी पवित्र आहे, हा कण इतका पवित्र आहे, त्याचा परिणाम असा परमात्मा निराकार निर्गुण असल्यास त्याचं स्वरूप स्वमहिमय प्रतिष्ठित. तेव्हा या भूमी वाटते लीला करण्याकरिता आणि धरुणी सगुण रूपे केली. मोरगारेला निगमाची अशी अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र हे वातावरण जायला. एखादा मुलगा लहान असतो, अरे तो इतका सुंदर पकवला जातो, एवढं चांगलं तो गायन करतो, काही नाही का लहान वयामध्येच तो कीर्तन करतो. म्हणलं कुठं वारकरी शिक्षण संस्था का विठ्ठल बाबाच्याकडे होता का तो. नाही ना म्हणाले आळंदीत 2 महिने होतो. ठरलं भूमीचं वैशिष्ट्य आहे. कोणत्या या पुण्यभूमीचा या क्षेत्राचा महिमा, स्थानाचा महिमा असे पुण्यभूमी त्या वयावर जाऊ नका तुम्ही. असं आहे ना. मुक्ताबाईचं वय काय चांगदेव महाराजांचं वय, मुक्ताबाईचं वय आहे 7 वर्षाचं, चांगदेव महाराजांचं वय आहे 14चं वय. किती 14चं वय. त्यांना नाही तसं. ते चांगदेव महाराजांना पत्र पाठवायचं होतं. कोणाला ज्ञानेश्वर महाराज तर आम्ही पत्र तुम्हाला पाठवतो तेव्हा तुम्ही आमच्या भेटी करता घ्या असं. म्हणजे पत्र जे आहे सुरुवात केली बघा. मग ते आपलं पत्र घेतलं
चांगदेव महाराजांचं लिहायला सगळं ती लेखणी काही पुढे जाईना, कागदावर ठेवली पण काय होईना. त्यांचे शिष्य होते, खरं म्हणायला लागले म्हणजे आपले बाबा म्हणजे लेखणी काही लिहतच नाही. का बरं म्हणायला लागले, लेखणी शाही नाही का, भरपूर आहे. म्हटलं लिहत का नाही. मग एक म्हणायला लागला, म्हणलं लिहत का नाही, इथं काही असेल इथे काही नाही, फक्त पेट असेल. लिहावं काय त्यांना कडे नाव कोणाला. ज्ञानेश्वर महाराजाचं वय किती, निवृत्तीनाथ महाराजाचं वय किती, आणि तुमच्या मुक्ताबाईचं का. अरे मुक्ताबाई म्हणजे काय म्हणजे महाराज हे बा तिने पाणी शिंपडल्याबरोबर सगळे मेलेले माणसं असं मला लहानशी म्हणलं. अरे म्हणलं तिचं काय वय होतं. म्हणलं तुमचं वय किती आहे. मला 1400 वर्षाचं. 2 टिप्पू पुसून टाकायचे. मग 1400 म्हटले 2 टिप्पू पुसले किती राहते. 14च्या निम्मे 7. म्हणलं 7 वर्षाचं वय द्या फक्त 14. मला एवढी तिची कीर्ती काय म्हणलं मला असं सांगितलं नाही. पत्रच लिहिता येणार. माय बाप हे सुद्धा उपमा काय पडली, कमी पडली. म्हणलं काय लिहा. सूर्याचं कुठं, प्रकाशाचं कुठं नव्हतं असतं. तुम्ही अमृतानुभवाचा संत जर ज्या स्थितीवर ते संत आहे त्या स्थितीवरचं वर्णन ब्रह्मदेवाला करता येत नाही. विठ्ठल श्रीनिवृत्ती ठेविलो असे स्थिती आणि ते काय देव वाटे वाचेल असं इंद्रो कीट वापरते. इंद्राचं वैभव एका किड्यासारखं वाटतं. अशा स्थितीवर असलेले ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज असं आहे. पुढचंच मला सगळं माहिती आहे. सगळा इतिहास पेक्षा आपल्याला वेळेचं बंधन आहे. आणि ज्या वेळेला ज्ञानोबाराच्या भेटी करतात चांगल्या महाराजात आपल्या ऐश्वर्याने. कोणतं ऐश्वर्य आहे. मग त्यांनी काय कार घेतली मग कशावर बसली रे वाघ. त्यांचा वाघ काय पाय चालवलं जमिनीवर खड्डा लागला म्हणजे काय उड्या मारून मग त्यांना वाघ कुठं चालवला वरून बघा. आणि हातात काय होता सापक. बरं का नुसतं नाव घेतलं साप. अरे साप आहे माणसाला हिवाळ्यामध्ये खावली कापामध्ये आणि आपल्या ऐश्वर्याने. पण या वेळेला दरोबरायचं ऐश्वर्य पाहणं. चालगिरी वर भिंत चालली, 4 पाऊंड बसले. विचार केला म्हणून आपला जिवंत भाग आहे. यांची निर्जीव भिंत आहे आणि आपल्यापेक्षा वर चालली. ज्या वेळा लागल्या त्या अंगावर पडली वेळ म्हणतच म्हणून अधिकार काढल्यामुळे न तो सापही बाजूला लागला, वाघही बाजूला खाली उतरलेला आणि लोटांगण मारत झाले. काय आले आले लोटांगण.
आपल्या सगळ्या शास्त्रामध्ये वेदामध्ये 64 कलेमध्ये विद्वान असलेला चांगले म्हणलं या वाघाच्या संगतीत आपलं कल्याण नाही, सापाच्या संगतीमध्ये आपलं कल्याण नाही, 1400 शिष्याच्या संगतीत आपलं कल्याण. आपलं जर कल्याण कसं नसेल ज्ञानोदय म्हणून दंडवत घातलं. आणि दंडवत घातल्यानंतर मुक्ताबाईला सर मुक्ताबाई किती 7 वर्षाची आणि 1400 वर्षाचे महात्मा, ज्याची दाढी कुठे गेली ती नुसती काढी नाही बरं केस दिसत सांगते महाराज. आणि मुक्ताबाईचे काय घडले पाय लागले. 7 वर्षाची मुक्ताबाई काय ज्ञानोबरायना उपदेश केला. योगी पावन म्हणाला साई अपराध ईश्वरागे झाले बनणे आणि संत सुखे राहे. ऐकणे आपण तरुणी विश्वता अवताराची कल्पना करून म्हणला इतरांचा जन्म वेगळा आणि तुमचा अवतार वेगळा. तुमचा अवतार कशाचा आहे? लोकांचा उद्धार करण्याकरता तुमचा अवतार आहे म्हणून जाणीव करून देतात. अशी 7 वर्षाची मुक्ताबाई चांगल्या मार्गाने पाय धरलेला आणि उपदेश केला बा. त्याची जीवदशा नष्ट केली. कोणाची? सामदेवाची. सामदेव नाना राज योगीची म्हणली. कुठे काय सर्पाजन सापाजन 1400 शिष्यजन आणि 3 सिद्धीमध्ये काही कल्याण होतं. कल्याणाकरता चांगदेव पासष्टी ग्रंथ कोणता? चांगदेव पास 35 सगळी लपवणी चांगला दागी मग घरात लपाला असा. आणि चांगदेव महाराज म्हणतात आधी जन्म आलो चांगदेव म्हणे आधी जन्मालो. चांगदेव म्हणे आधी
असे चांगदेव महाराज, केवढे चांगदेव महाराज होते, त्यांची बरोबरी करणारा त्या काळामध्ये कोणीच नव्हतं. असं समाधी असेल, सगळ्या कलेमध्ये विद्यान याच्यामध्ये विद्वान होते आणि कोण मुक्त होईल. शेवटी चांगदेव महाराजांनी शरणागती प्राप्त केली आणि आमच्या मुक्ताबाईने त्याचा काय केला असं आहे. तेव्हा असे असणारे जे चांगदेव महाराज याचा उद्धार जर कोण करू शकत असेल, संतच करू शकतो. संत एवढ्या करताच संत पृथ्वीवरती येणं असतं. कशा करता येतात? देवही येतो, पण देवाचा खाक्या वेगळा आहे आणि संतांचा वेगळा आहे. देवाचा खाका कोणता आहे? भक्ता राखे दुर्जनाचे. पोलिसाला एखादा चोर फोडायचा असला तो पोलिसी खाक्या दाखवतो. त्याप्रमाणे दुर्जनाच्या बाबतीमध्ये आणि देवाचा काही वेगळा आहे. तो रावण असो का कोणी दुर्योधन असो, मातीतच घालते का ठरा विठा. कामच वेगळं असतं. म्हणून असे जे संत असतात, आपण जीव आपण जन्माला येत असतो, तर आपण अज्ञानामध्ये नाना प्रकारचे दुःख भोगत असतो. या देहातून त्या देहातून त्या देहातून तिथे जन्म झाला फेरा गणित नाही. जे भाग्य आहे आपला, आपण मनुष्य देहात कोणत्या देहात आलो हे भाग्य. या पशुपक्षाच्या देहात गेलो असतं तर हा आनंद भेटला असता का? काही पुण्यामुळे बहुता दिवसा फेरा आला या नगर आपला उद्धार होऊन हा उद्धार कधी आहे. सफलता जर मनुष्य द्यायची कशात असेल? उद्धार. काय मी उद्धार आणि उद्धार कोण करेल? अशा प्रश्न आई वडील करू शकतात का? आई वडील काय खायला प्यायला देतील, श्रीमंत देतील, तुमच्याकडे उद्धार करतात का? अंधकाळी ऐसे जाणून या काय उपयोग आहे? करतो नवमाच गर्भवासीन कष्ट झाले आणि ती दूर राहिली काही खरे आई बाप कोण असेल सांग. तुम्ही संत दुःखामधून उद्धार करण्याकरिता संत हे पूर्ण संयम नाही. या परिस्थिती सुगंध देतात. त्यांची दया आहे भांडवल संत आपली ममता नाही दे तुम्ही आम्ही बरं का दुःखामध्ये पडलेला. वेदही सुद्धा कमी पडतो. वेदाच्या बाबतीमध्ये आपण विचार केला
त्यांनी तीनच लोकांना ते फुलं पूर म्हणून शौत्र आणि इतर लोकांना कुठे हाकायची गरज जो लागला ती वर्णन कुठे शंकरांनी जयाने घातली मुक्तीची मिळालेली बांधली यारे 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 लावण